शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर। प्रेक्षको नमस्कार, मी दिशा न्यूज 24 सह्याद्रीमध्ये तुमचं स्वागत। पाहूया अहिल्यानगर शहरातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबरबातमध्ये। राज्यात पुन्हा एकदा निवडणुकीचा धुराळा उडणार आहे। स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर आता विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी निवडणुकीची शक्यता आहे। पावसाळी अधिवेशनाआधी विधान परिषदेच्या 17 जागांसाठी निवडणुका होणार असून यात नगरच्या जागेचा समावेश होणार की नाही याबाबत संभ्रम आहे। दरम्यान डिसेंबर 2025 ला जिल्ह्यातील पालिका व अहिल्यानगरच्या महापालिकेची निवडणूक झालेली असून ही निवडणूक झाल्यानंतर जिल्हा निवडणूक विभागाने विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी पात्र असणाऱ्या मतदारांची माहिती राज्य निवडणूक आयोगाला सादर केली आहे। भारतीय हवामान खात्याद्वारे निर्गमित संदेशानुसार 12 ते 14 मे दरम्यान अहिल्यानगर जिल्ह्यात उष्ण लाटेची शक्यता वर्तवण्यात आली आहे। त्यामुळे जिल्ह्यात उष्णतेचा येलो अलर्ट जारी करण्यात आलेला आहे। या पार्श्वभूमीवर उष्माघाताचे मानव व पशु प्राणी यांच्यावरील दुष्परिणाम टाळण्यासाठी नागरिकांनी योग्य ती दक्षता घ्यावी असे आवाहन आरोग्य विभागासह जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे। जबरी चोरी व सोनसाखळी हिसकावण्याच्या घटना घडणाऱ्या सराईत गुन्हेगारांच्या टोळीला स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली असून त्यांच्याकडून तब्बल 10 गुन्हे उघडकीस आले आहेत। पोलिसांनी संशयितांकडून सुमारे 11,19,800 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे। ताराबाई मुरलीधर कोकाटे या शेतात काम करत असताना अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या गळ्यातील सुमारे 77,000 रुपये किमतीचे सोन्याचे दागिने जबरदस्तीने हिसकावून नेले होते। या संदर्भात त्यांनी 21 एप्रिल रोजी दिलेल्या फिर्यादीवरून अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। एमआयडीसी पोलीस व कंपनीच्या प्रतिनिधींनी नागापूर येथील सह्याद्री चौक परिसरात छापा टाकून बनावट ब्रँडेड शॅम्पू विक्री करणाऱ्याला पकडले। या कारवाईत नामांकित कंपन्यांच्या बनावट लेबलचा वापर करून विक्रीसाठी ठेवलेला सुमारे 60,316 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। शान मोहम्मद पप्पू खान आल्बी असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताचे नाव आहे। सावेडी परिसरात एका खासगी फायनान्स कंपनीच्या रिजनल मॅनेजरला जबरदस्तीने दुचाकीवर बसवून निर्जन ठिकाणी नेऊन लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना उघडकीस आली आहे। या प्रकरणी माजी शाखा व्यवस्थापकासह त्यांच्या साथीदारांविरुद्ध सोमवारी तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। रोशन हरिराम तिडके यांनी फिर्याद दिली आहे। सदरची घटना 9 मे रोजी दुपारी घडली। रोशन तिडके हे बेरार फायनान्स लिमिटेड या रिझर्व्ह बँक मान्यता प्राप्त NBFC कंपनीमध्ये रिजल मॅनेजर म्हणून कार्यरत आहेत। कंपनीचे मुख्य कार्यालय नागापूर येथे असून अहिल्यानगर येथे शाखा कार्यरत आहे। शहराच्या खबरबातमध्ये आपण इथेच थांबतोय। मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज 24 सह्याद्री। शहराची खबरबात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर।